हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. सध्या प्रयागराजला कुंभमेळा चालू आहे. तिथे अनेक साधुसंत, करोडो लोक जात आहेत आणि तिथे उपवासही अनेक जण करत आहेत. मग त्या अनुषंगाने उपवासाचं काय महत्त्व आहे ते आपण आज जाणून घेऊया. आयुर्वेदामध्ये सुद्धा उपवासाचं महत्त्व खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. जगातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक मेळाव्यापैकी एक असलेला कुंभमेळा, यामध्ये उपवास करणं ही शतकानुशतके एक आदरणीय प्रथा आहे. या प्राचीन विधीमुळे केवळ आध्यात्मिक फायदेच मिळतात असं नाही, तर अनेक वैज्ञानिक फायदे देखील मिळतात. आता आध्यात्मिक फायदे कोणते मिळतात ते आपण आधी बघूया. यामध्ये काय होतं? प्युरिफिकेशन होतं शरीराचं आणि रिन्युअल होतं. म्हणजेच या कुंभमेळ्यामध्ये उपवास केल्यानं शरीर, मन आणि आत्मा हा शुद्ध होतो असं मानलं जातं, ज्यामुळे आध्यात्मिक नूतनीकरण आणि कायाकल्प होतो असं मानलं जातं. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सेल्फ रिफ्लेक्शन अँड इंट्रोस्पेक्शन. उपवासामुळे आत्मजागरूकता, आत्मनिरीक्षण आणि आत्मचिंतन विकसित करण्यासाठी मदत होते, ज्यामुळे व्यक्तीला त्याच्या अंतर्मनाशी जोडण्यास मदत मिळते. तिसरा मुद्दा असा सांगता येईल की या उपवासामुळे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वाढ होते आणि ज्ञानप्राप्ती होते, म्हणजे स्पिरिच्युअल ग्रोथ होते आणि एनलाइटमेंट वाढते. उपवास हा साधकांना आध्यात्मिक वाढ करून देतो, ज्ञानप्राप्ती आणि परमात्म्याशी सखोल संबंध मिळवण्यासाठी मदत करतो असं मानलं जातं. आता या उपवासाचे वैज्ञानिक आरोग्य फायदे काय आहेत हे आपण जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचा फायदा तो म्हणजे डिटॉक्सिफिकेशन. डिटॉक्स हा शब्द सगळ्यांनी ऐकलेला असेल. उपवास केल्यानं शरीर ऑटोफॅगीवर लक्ष केंद्रित करू शकतं आणि ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जिथं शरीर खराब झालेल्या पेशी, प्रथिनं आणि विषारी पदार्थांचं विघटन करतं आणि पुनर्वापर करतं. या ऑटोफॅगीवर याआधीचा माझा एक व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला देत आहे, जरूर बघावी. त्यानंतर या उपवासामुळे आपली गट हेल्थ म्हणजे आपल्या पोटाचं आरोग्य म्हणजेच आतड्यांचं आरोग्य सुधारतं. या उपवासामुळे आतड्यांना पचनापासून विश्रांती मिळते, ज्यामुळे आतड्यांच्या आतमधल्या ज्या हालचाली आहेत ज्यामुळे आतड्यांच्या अस्तराची आतल्या लेयरची दुरुस्ती होते आणि पुनरुज्जीवन होतं, ज्यामुळं आतड्यांचं आरोग्य सुधारतं आणि रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढते. आणि गट हेल्थ चांगली झाल्यामुळे अनेक आजारांना प्रतिबंध होऊ शकतो. आजकाल पोटाचे कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, त्यालासुद्धा आळा बसू शकतो. आणि आता अधूनमधून उपवास करण्याचे काय फायदे आहेत ते सुद्धा आपण बघू. वजन कमी होतं आणि मेटाबॉलिझम सुधारतं, जळजळ कमी होते, ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते आणि दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होतो आणि आपल्या मानसिक आरोग्यसुद्धा सुधारतं. आता अतिरिक्त फायदे या उपवासाचे काय आहेत ते जाणून घेऊया. याच्यामध्ये काय होतं, HGH हे जे हार्मोन आहे, इन्क्रीज्ड ह्युमन ग्रोथ हार्मोन, ते वाढतं. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आणि एकूणच चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी याची मदत होते. वर सांगितल्याप्रमाणे ऑटोफॅजीला हा उपवास उत्तेजित करतो, त्यामुळे दीर्घकालीन आजारांचा धोका हा कमी होतो. त्यानंतर पुढचा फायदा असा आहे इन्हान्स्ड सेल्युलर रिन्युअल, म्हणजे पेशीय नूतनीकरणाला हा उपवास उत्तेजन देऊ शकतो, ज्यामुळे एकूणच आरोग्य सुधारतं. आता उपवास करताना काय काळजी घेतली पाहिजे हे बघणं खूप आवश्यक आहे. तुम्हाला जर उपवास करायचा असेल तर आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. जर तुम्हाला डायबिटीस असेल, जर तुम्हाला आणखी हृदयरोग असेल, आणखी तुम्हाला ब्लड प्रेशर वाढत असेल, तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांचा सल्ला हा जरूर घेतला पाहिजे. तुम्हाला कुठल्या मेडिसिन चालू असतील तर उपवास करायचा की नाही करायचा, कोणत्या प्रकारचा करायचा, हे तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगू शकतील. आणि उपवास करताना महत्त्वाचा नियम लक्षात ठेवायचा की स्वतःला हायड्रेट ठेवायचं, भरपूर पाणी प्यायचं आणि लिक्विड डाएट जेवढं चांगलं घेता येईल तेवढं चांगलं घ्यायचं. हायड्रेट राहिल्यामुळे
शरीराला एक प्रकारचा ताजेतवाना येतो आणि तुमच्या शरीराचं ऐकायला तुम्ही शिकलं पाहिजे. उपवास करताना जर तुम्हाला काही शरीरामध्ये बदल जाणवत असतील, काही त्रास होत असतील, तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपवास आहे, मला काही खायचंच नाही, हा नियम तोडला तरी चालतो, पण स्वतःला त्रास करून घेऊ नका. शेवटी कुंभमेळ्यातील उपवास आध्यात्मिक वाढ, विषारी पदार्थ काढून टाकणं आणि एकूणच आरोग्य सुधारण्यासाठी एक अनोखी संधी आपल्याला मिळवून देत असतं. म्हणून आपल्या जीवनशैलीत अधूनमधून उपवास समाविष्ट जर आपण केले तर आपले आध्यात्मिक संबंध अधिक दृढ होतील आणि आपल्याला वैज्ञानिक आरोग्य फायदेसुद्धा मिळू शकतील. तर असं हे कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आपण उपवासाचं महत्त्व पाहिलं. ज्यांना शक्य आहे त्यांनी आठवड्याचा एक तरी उपवास करावा. याआधीचा माझा उपवासावर व्हिडिओ आहे, त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला देत आहे. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.